नमस्कार मंडळी. आमच्या विठू माऊली फिल्म क्रिएशनमध्ये आपलं परत एकदा स्वागत. बऱ्याच दिवसाचा गॅप झालाय, मध्यंतरी निवडणुका वगैरे होते त्यामुळे काही आपल्यापर्यंत येता आलं नाही. परंतु आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये एका अशा व्यक्तिमत्वाला या ठिकाणी आमंत्रण दिलं आहे की ज्या व्यक्तिमत्वानं बालपणापासून अगदी वयाच्या 8व्या ते 9व्या वर्षापासून जिद्द चिकाटी या गोष्टी मनाशी बाळगून शून्यातून विश्व कसं तयार करता येईल आणि आज रोजी समाजामध्ये एका वेगळ्या स्थानावर जाऊन लोकांनी त्यांचं कौतुक करावं असं व्यक्तिमत्व आज आपल्या विठू माऊली फिल्म क्रिएशनमध्ये आहे. ते म्हणजेच माझे मित्र, माझे बालमित्र आदरणीय संदीपजी ताकतोडे सर. सर नमस्कार. नमस्कार. संदीपजी ताकतोडे साहेब यांचा थोडक्यात परिचय द्यायचा आपल्याला झाला तर सद्यस्थितीला संदीपजी ताकतोडे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ या डिपार्टमेंटला सहाय्यक या पदावरती आहेत वर्कशॉपमध्ये आणि सद्यस्थितीत ते तिथे नोकरी करतात. आणि नोकरी करून एखाद्या आता साईड बिझनेस भरपूर आलेले आहेत, म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण एकाच कंपनीसोबत जवळजवळ सर 10 वर्षापासून तुम्ही त्यांची विश्वासार्हता जोपासणे हे फार मोठं काम आहे. आणि त्या कंपनीचं नाव युनिलिंक कंपनी म्हणून आहे आणि सध्या ते त्या कंपनीच्या सिल्वर पदापर्यंत पोहोचलेले आहेत. लवकरच ते गोल्डन पदापर्यंत पोहोचतील अशी आपण अपेक्षा बाळगू. आणि सरांना थोडक्यात त्यांच्या एक बालपणीचा जीवन परिचय आपण सध्या विचारू. सर तुमचं बालपण कसं गेलं आणि कुठे नेमकं काय? बालपण माझं संताजीनगर इथे गेलेलं आहे. बरं. लहानपणापासून नगरपालिकेत शाळेत शिकलो. बालपण सर्व संताजीनगरमध्ये गेलंय. त्यानंतर शिवाजी शाळेमध्ये हायस्कूल जीवन आपलं गेलेलं आहे. बरोबर. आणि आपण सोबत कॉलेजला होतोच. बरोबर. शिवाजी कॉलेजच्या आठवणी आहेच आपल्या. बरोबर बरोबर. त्यानंतर बालपणापासून तर महाविद्यालयापर्यंत प्रवास सरांनी सांगितला आहे. आणि सरांचं एक असं व्यक्तिमत्व मी सांगतो की लहानपणी आम्ही सोबत होतोच, आताही आहोत. जवळजवळ आता आम्हाला म्हणजे 40ची ओलांडली दोघांनी सुद्धा. परंतु मूळ या पदापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला फक्त स्वतःचं कामच महत्वाचं नसतं, आई वडिलांचे संस्कार सुद्धा तितके महत्वाचे आहेत. आणि जे भाग्य संदीप भाऊंना या ठिकाणी लाभलेलं आहे, खरंच त्यांच्या आई वडिलांचं मी या ठिकाणी आभार मानेन की आजही ज्या पदापर्यंत ते आहेत त्याचा भरपूर मोठा सहभाग आई वडील भाऊ बहीण यांचा आहे. सर तुम्ही एसटी महामंडळात कधी लागले त्याबद्दल सांगा. सर मी 2009 मध्ये ऑगस्ट आणखी तुम्हाला काही नोकऱ्या दुसऱ्या आल्या होत्या का? टेल्कोच्या ऑफर आल्या होत्या. 7 कॉल आले टेल्कोचे, पण मी गेलो नाही कारण हे सरकारी असल्यामुळे मी इथेच परमनंट झालेलो आहे. बरोबर. त्यामुळे मी तिकडे गेलेलो नाही. पण 2009 मध्ये मी एसटी महामंडळ मेकर आकाराला सहाय्यक पदावर जॉईन झालेलो आहे. आणि मागील 16 वर्षापासून कार्यरत आहे. बरं. मेकर. आणि मग इकडे कसं या कंपनीत तुम्ही कशी? 2014 मध्ये डिसेंबर महिन्यामध्ये माझे एक मित्र आहे, सध्याच्या घडील चांगले मित्र आहे, MD चोपडे सर म्हणून. त्यांची माझी भेट झाली. त्यांनी या कंपनीविषयी थोडक्यात मला माहिती सांगितली की असं असं आहे, तुम्ही करू शकता, यामध्ये तुमच्यामध्ये स्किल दिसते चांगली. तर मी थोडं म्हटलं आपलं एज्युकेशन भरपूर झालेलं आहे, एज्युकेशनचा फायदा इथे घेऊया. बरोबर. तर मी थोडं या फील्डमध्ये थोडं अभ्यास केला. त्यांनी मला PDF वगैरे पाठवली होती प्रोडक्टची. ते मला आवडलं ते. आणि थोडं लहानपणापासून थोडं बिझनेस करायची थोडी इच्छा होती. बरोबर. आवड होती. ती कुठेतरी इथे माझी पूर्ण झालेली. बरोबर. म्हणजे प्रेक्षकांना एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून मला सांगायची वाटते की सद्यस्थितीला 2026 मध्ये आपण पदार्पण केलं आहे आणि तुम्ही 2015 पासून या बिझनेसमध्ये आहात. राईट. म्हणजे कोविडच्या आधी सोशल मीडिया एवढं ऍक्टिव्ह नव्हतं. बरोबर. आणि एवढं ऍक्टिव्ह नसताना सुद्धा संदीप भाऊनी जो बिझनेस त्या वेळेपासून केलाय, म्हणजे त्यावेळेस सोशल मीडिया नव्हतं तुम्हाला. बरोबर. व्हॉट्सअपच मला असं वाटतं की 18-19 पासून चालू झालं, 17-18 14-15 पासून. पण आपल्या आपल्या जास्त भागात वापर 18 पासून चालू. जास्त वापर 18 पासून चालू झाला. त्यावेळेस मग ते फोटो पाठवा, समोरचा व्यक्ती असेल का नाही आपल्याला माहिती नव्हतं त्यावेळेस. खेड्यापाड्यातले लोक त्यावेळेस व्हॉट्सअपला नव्हते. बरोबर. त्यावेळेस पासून तुम्ही जी म्हणजे मेहनत घेतली आणि एकाच कंपनी सोबत राहून तुम्ही त्या पदापर्यंत पोहोचणं ही आपल्या मेकरमध्ये मला वाटतं पहिलीच घटना असेल. आणि त्यातल्या त्यात एक सांगायचं असं झालं की आज मी शिक्षक पदावर कार्यरत आहे आणि संदीपचं समजा तर माझ्यासोबत आहेतच. पण सर बरेच लोक आहेत वेगवेगळ्या कंपन्यामध्ये, ज्यावेळेस ते फोन करतात तर एकदम त्यांच्यावरती आपण विश्वास का टाकायचा बाबा,
असा एक प्रश्न मला पडतो. आजकाल बरोबर. केमिकल आले हम्म. बॉडीला, ते सूट होतं का नाही कोणाच्या, हे बरेच लोकांची तक्रारी आहेत किंवा प्रॉब्लेम आहेत हो, हो. किंवा मुळात ते त्यांना प्रश्नच आहेत त्यांच्या पुढे की आपण यांचं घ्यावं का यांचं घ्यावं. बरोबर. Trust अशा कोणावर स्थितीत अशा स्थितीत मग आपल्या कंपनीची विशेषता काय आहे? ठेवावं? सगळ्यात महत्वाचा आणि अतिशय चांगला सुंदर प्रश्न विचारलेला आहे हा, सर. हा, हा. थोडक्यात सांगतो की आपल्या कंपनीचं नाव आहे युनिलिंक मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड. या कंपनीचे ओनर स्वतः सायंटिस्ट आहेत आणि एमडी आयुर्वेद येत आहे. सगळ्यात महत्वाचं प्लस पॉईंट. आणि जे काही मार्केटमध्ये विकण्याकरता सर्टिफिकेट पाहिजे ते टोटल सर्टिफिकेट आपल्या कंपनीकडे आहेत, लिगली रजिस्टर्ड आहेत. बरं, बरं. आणि जे आपली जी कंपनी आहे युनिलिंक कंपनी, ही 4 कॅटेगरीमध्ये काम करते. एक म्हणजे ऍग्रिकल्चर फील्डमध्ये, म्हणजे शेतकऱ्यांचं काय झालं, सध्या खर्च खूप झालेला आहे, बरोबर, उत्पन्न कमी झालेलं आहे आणि जमीन खराब झाली आहे. बरोबर. तर ह्या तिन्ही गोष्टी यांच्या कमी कशा करता येईल या हिशोबाने आमच्या कंपनीचे ओनर जे डॉक्टर इम्रान पटेल सर आहेत, त्यांनी याच्यावर फोकस केला आणि हे जैविक प्रोडक्ट बनवले, जे स्प्रेसाठी कामी येतात आणि जमीन भुसभुशीत करण्याकरता खालून लिक्विड फॉर्म मध्ये हम्म. ते सुद्धा प्रोडक्ट आपल्याकडे कार्बन आणि सॉइल नावाचे प्रोडक्ट. ते जमिनीतून जर सोडले तर तुमची जमीन भुसभुशीत होते, पांढऱ्या मुळाची संख्या वाढते आणि शेतकऱ्यांचे जे मित्र घटक आहे हे मरत नाही. याच्यामुळे केमिकलमुळे काय होतं, बरेच शेतकरी आता गव्हाला युरिया वगैरे फेकतात, तर ते घातक आहे पिकासाठी बरोबर, आणि जमिनीसाठी सुद्धा, त्याच्यामुळे गांडूळ मारतात. बरोबर. आपले जे प्रोडक्ट आहे शेतीसाठी मुबलक प्रमाणात खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट आहेत त्याचे, आणि गांडूळ मरणाने हे गांडूळ जिवंत राहणार, म्हणजे मित्र घटक जो आहे पिकांचा तो याच्यामुळे जिवंत राहणार. आता मला तुम्हाला 2-3 प्रश्न विचारायचे आहेत की या संदर्भात, की एक तर शेतीविषयी तुमच्याकडं सगळे हे प्रोडक्ट आहेत, हा. परत हेल्थ विषयी सुद्धा आहे. या कंपनी 4 कॅटेगरीमध्ये काम करते. एक ऍग्रिकल्चर कॅटेगरी आहे आपल्याकडे, बरोबर. शेतीचे उत्पन्न वाढीचे जैविक प्रोडक्ट आहे, बरोबर. ऑर्गॅनिक ज्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. दुसरी कॅटेगरी आपल्याकडे हेल्थ केअरची कॅटेगरी आहे, ज्याच्यामध्ये आरोग्याचे पूर्ण प्रोडक्ट आहे. आरोग्यासंदर्भात जे काही प्रॉब्लेम्स आहे आपल्याकडे त्याच्यावर हे प्रोडक्ट काम करतात. अच्छा. आणि एक पर्सनल केअरची रेंज आहे. आता बरेच लोक कसे सकाळी उठल्याबरोबर आपण दात घासतो, तर दात घासण्याचा पेस्ट पासून तर झोपेपर्यंत जे काही प्रोडक्ट लागतात पर्सनल केअरचे, जसं फेस वॉश झाले, साबण झाले, पेस्ट, शॅम्पू, बरोबर, ब्युटी पार्लरची किट, हे सगळे मार्केटमध्ये कसं केमिकल बेस आहे. तर आपल्या आयुर्वेदिक मध्ये असल्यामुळे साईड इफेक्ट बॉडीवर होत नाही, स्किन संदर्भात काही प्रॉब्लेम होत नाही. तर त्याचे आपल्याकडं पर्सनल केअरची सुद्धा रेंज आहे आपल्याकडं, आणि हेल्थ केअरची रेंज आहे, आणि एक व्हेटरनरीची रेंज आहे. तर ते पशुपालन जे आहे आपण ज्याला म्हणतो दुग्ध व्यवसाय वाढवणं, अच्छा, त्याच्यानंतर मत्स्य व्यवसाय, बरोबर आहे, कुक्कुटपालन, बरोबर. याच्यासाठी लागणारी व्हेटरनरीची रेंज सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. असे 4 प्रकारचे प्रोडक्ट आपल्याकडे कॅटेगरीचे प्रोडक्ट आहे. थोडस आपण मागे जाऊ सर. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात आपण सध्या 17 वर्षापासून कार्यरत आहे. हो. 16-17 वर्ष. 16 वर्ष झाले. काय अनुभव आहे अनुभव सर तुमचा? आता हा बिझनेस तर तुम्ही चालवताच हो. 16 वर्षापासून, पण एक गावात नोकरी आहे किंवा कसं समजा, सुरुवातीला ज्यावेळेस मी कंपनीमध्ये जॉईन झालो त्यावेळेस माझ्याकडे लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा होता. लोकांनी नावळ खूप ठेवले की नोकरी असताना ही कशाला करतोय रिकामी उद्योग. परंतु या उद्योगाचा बेनिफिट लोकांनी मला शालूट कधी मारलं ते सांगतो. कोविडमध्ये ज्यावेळेस सगळे लोक घरी होते त्यावेळेस माझा बिझनेस चालू होता. शेतकरी मला ऑनलाईन व्हॉट्सअपला ऑर्डर टाकत होते की आम्हाला प्रोडक्ट पाहिजे, मी होम डिलिव्हरी देत होतो. त्यावेळेस माझं अर्निंग थांबलं नाही. तो माझा प्लस बेनिफिट आहे या बिझनेसचा. तेव्हा मी लोकांना सांगायचो की मी पण माणूस आहे, मी करतोय, तुम्ही करा. पण ते हसायचे मला अक्षरशः लोकांनी चिडवलंय की हे बघा, हे आलं युनिरिच, याला कार्बन, असे नावं ठेवले लोकांनी मला. पण मी हसलो, मनावर घेतलं नाही, माझं काम मी चालू ठेवलं. आणि मागील 10 वर्षापासून भरपूर अचिव्हमेंट या कंपनीच्या माध्यमातून झालेली आहे. आपल्या 4 वेळेस फॉरेन टूर झाला आहे, आणि खूप लोकांचं, शेतकऱ्यांचं जे आहे, शेती चांगली केली, जमीन चांगली केली, त्यांचं उत्पन्न वाढलं. असे ट्रस्टेड लोक माझ्याकडे आहेत की जे मागे 10 वर्षापासून कस्टमर गेलेले नाही. मला त्यांच्याकडे फोनही लावायची गरज नाही, ते स्वतः कॉल करतात की सर आमचा फवारणीचा टाइम झाला, 2 दिवसात आपण प्रोडक्ट अवेलेबल करून द्या. इतके छान रिझल्ट. महिलांसाठी तुमच्याकडे हेल्थ मध्ये काय आहे समजा, प्रोडक्ट कोणते? ब्युटी पार्लर साठी असतील एखाद्या, समजा आता महिलांना ब्युटी पार्लर चालू करायचं आणि ती कन्फ्युज आहे की कोणते. आजकाल कसं आहे, लेडीजचे फेसचेच प्रॉब्लेम जास्त आहे. बरोबर, ते महत्वाचा मुद्दा आहे ब्युटी पार्लरचा वगैरे. त्यांनी मग आपले प्रोडक्ट का वापरावे बुवा? जसं आपल्याकडं महिलांकरता जे आहे, फेशियल करण्याकरता ज्या महिला जातात पार्लरमध्ये, आपल्याकडं आयुर्वेदिक फेशियल किट आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण फ्रूट फ्लेवर जे आहेत, फ्रुट्सचे याचे एक्स्ट्रॅक्ट टाकलेले आहे, जे चेहऱ्यासाठी साईड इफेक्ट नाही होणार त्याचे, आणि चेहऱ्याचा जो नॅचरल ग्लो आहे त्या फेशियल किटमुळे नॅचरल ग्लो येईल. अशी फेशियल किट आहे आपल्याकडे, जिची किंमत 1200 रुपये आहे. पण त्या फेशियल किटमध्ये 6 ते 7 फेशियल होतात, आणि ती तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे महिलांकरता. अच्छा.
परिवाराविषयी थोडस सांगा काही. हा. कुटुंबात कोण कोण आहे, कसे आहे? कुटुंबामध्ये आई वडील, बायको, 2 मुलं आहेत, एक भाऊ आणि एक बहीण आहे. सगळे व्यवस्थित आपल्या ठिकाणी सेटल आहेत. बरोबर. सर, एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला आहे की आजच्या जवळजवळ तुम्ही आता समजा कोविड पासून 6 वर्षापासून तुम्ही म्हणताय ऍग्रिकल्चरचं काम या युनिलिंक कंपनीच्या माध्यमातून आपण करता. तर मेहकर तालुक्यातली कोणती कोणती गावं आपण जवळजवळ समजा आपल्यापर्यंत आहेत शेतकरी, समजा किती गावं असतील अंदाजे? अंदाजे गावं असतील कमीत कमी 70 ते 75 गावं असतील, छोटे छोटे खेडे जर धरले. हा, म्हणजे ही तर एक स्वाभिमानाची अभिमानाची गोष्ट आहे की 10 वर्षापासून एकाच कंपनीत आपण काम करतो, हीच फार मोठी गोष्ट आहे. बरोबर, टिकून आलो. 11 महिन्यात लोक कंपन्या सोडतात. मी स्वतः बघितलेलं आहे. आणि मुळात म्हणजे मला सुद्धा भरपूर ऑफर तर आल्या होत्या, पण आता माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी ते करू शकत नव्हतो. बरोबर. पण बरेचसे मित्र मला आताही मेसेज टाकतात की हे आमचं प्रोडक्ट आहे. मी बऱ्याच लोकांचे स्टेटस पाहतो आता. आणि हल्ली आता हा 2 वर्षापासून खूप जास्त कंपन्या मार्केटमध्ये आलेल्या. आपण ते पण पाहतोय. बऱ्याच लोकांचे भरोसा कोणावर ठेवायचा? विश्वास कोणावर ठेवायचा? त्यामुळे नक्कीच 10 वर्षापासून जर आपण या कंपनीमध्ये कार्यरत आहात, तुम्ही कार्यरत आहात, पण त्याच्या आधीपासून ही कंपनी कार्यरत असेल मार्केटमध्ये, पुन्हा 20 वर्ष 10-15 वर्ष झाले. त्यामुळे सोशल मीडिया नसल्यामुळे सोशल मीडिया म्हणून होतं. हे कसं डायरेक्ट सेलिंगची कंपनी आहे, नेटवर्क मार्केटिंग याला आपण म्हणतो. कंपनी टू कस्टमर, याच्यामध्ये कोणी नसतं. त्याच्यामुळे कंपनी प्रोडक्ट बनवते, डायरेक्ट कस्टमरला देते. माझ्या समोर प्रोडक्ट आहे हे युनिसॉइल. याचा काय फायदा आहे शेतकऱ्यांना? हे युनिसॉइल जे प्रोडक्ट आहे हे आपल्या कंपनीचं ह्युमिक, फॉल्विक, अमिनो आणि ऑर्गॅनिक ऍसिड आहे, जे पांढऱ्या मुळाची प्रचंड प्रमाणात वाढ करणं, सोटमूळ सुधारणं, आणि जे काही हे दोन्ही प्रोडक्ट आपल्याला कॉम्बिनेशन मध्ये द्यावे लागतात, सोबत द्यावं लागतात. म्हणजे आता जर समजा आपल्याला बागायतदार शेती झाली कुठली, त्यांनाही आपण देऊ शकतो. केळी असू द्या, पपई असू द्या, त्यानंतर नेट मधले जे प्लॉट आहेत त्यांनाही आपण हे देऊ शकतो. त्याच्यानंतर आपण जे खतं देतो पिकांना, DAP, 19-0, सुरुवातीला जे दाणेदार खतं देतात ना, तर हे सरळ सरळ आपल्या कंपनीचं DAP समजू शकतात शेतकरी. हे जर दिलं तर हे तूर, उडीद, सोयाबीन या पिकांना 2 एकराला 1 लिटरचा सेट आपला हा पुरतो स्प्रे मधनं. याच्यामुळे काय होणार आहे, जमीन भुसभुशीत होणार आहे. लोक जे दाणेदार खतं टाकतात ते खतं चलनात येण्याकरता 45 दिवस लागतात, 40 ते 45. याचा स्प्रे काढल्यानंतर ते 15 दिवसात चलनात येतात. तो याचा फायदा. म्हणजे बरेच खत काय होते, फेकल्यानंतर जमीन पडून असते, म्हणजे ते काय होते, डेड राहते, सरळ मृत अवस्थेत. हे त्याला चलनात आणायचं काम करते. आणि जमिनीतला जो कर्बा आहे हा सध्याच्या घडीला खूप कमी झालेला आहे. हा जमिनीतला कर्बा पिकाला मिळून द्यायचं काम हे कार्बन करतात. अच्छा, म्हणजे आता आपण जर एका वाक्यात उत्तर द्यायचं म्हटलं तर गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे. शेतकऱ्याचा गांडूळ आहे सरळ. आणि हा जमिनीत आहे गांडूळ, जमिनीच्या बाहेर हा मित्र आहे. युनिलिंक कंपनी शेतकऱ्याचा मित्र झालाय असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. राईट. आणि तिसरं तुम्ही कोणतं सांगितलं होतं आपल्याला? आता हे शेतीमधले हे जे सुरुवातीला आपल्याला ड्रिचिंग मध्ये जे सोडायचे लिक्विड मध्ये हे प्रोडक्ट आहे. आणि थोडंसं 2 मिनिटं फंगाचं सांगतो. हे जे 3 प्रोडक्ट आहे आपल्याकडे, युनिरिच, सील आणि स्पेस, या 3 प्रोडक्टचा कुठल्याही शेतकऱ्यांना आपल्या पिकावर 2 ते 3 स्प्रे जर काढले तर पहिल्या फवारणीला प्रचंड प्रमाणात त्यांना ब्रँचेस फुटतील, ज्याला फांद्या म्हणतो आपण. डेअरी कुठले वनस्पती, कुठली वनस्पती असो, म्हणजे फळझाडं असो, फुलझाडं असो, सोयाबीन पासून सगळं, सोयाबीन पासून ऑल इन वन. बेसरीच्या झाडावर जरी मारलं तुम्ही, किंवा बगीच्यात जरी मारलं, गुलाबाच्या झाडावर किंवा आपल्या तुळशीवर जरी मारलं, तुळशीला मंजूळ आला, असं मल्टिपल काम हे 3 प्रोडक्ट करतात. दुसऱ्या फवारणीमध्ये जर मारलं तर त्याला फुलं भरपूर लागतील, फुलगळ होणार नाही, फळगळ होणार नाही, शेंग जाडी, दाना, ठोकर आणि कवच मजबूत, असं मल्टिपल काम हेच प्रोडक्ट करतात. आणि याच्यासोबत तुम्ही कुठलेही कीटकनाशक वापरून तुम्ही स्प्रे काढू शकता. बरोबर. तर तो खर्च कमी होईल. म्हणजे सरासरी जर याचे जर तुम्ही 2 स्प्रे सोयाबीनवर उदाहरण देतो आपण, सोयाबीन किंवा हरभरा आहे, आता जे पीक चालू आहे हरभरा आहे, हरभऱ्यावर जर 2 स्प्रे जर याचे काढले तुम्ही, तर तुम्हाला सांगतो रेग्युलर तुम्ही जर 5ची एकरी झडती लागत असेल, 5 पोते जर होत असतील, याचे जर 2 ते 3 स्प्रे काढले तर तुम्हाला 7 पोते होते. म्हणजे औषधीचा जो खर्च आहे हा तुमचा एका पोत्यात वरच्यावर निघून जातो. शेतकऱ्याला हे कॅल्क्युलेशन येत नाही. ते कृषी केंद्रावर जातात, रासायनिक औषधी आणतात, फवारणी करतात, खर्च वाढवतात. बरोबर. नाही, बरेच शेतकरी असे आहेत की गेलो, पटकन पुढी घेतली, फवारणी केली, मारलं, त्याच्यानंतर त्याचे साईड इफेक्ट वनस्पती काय होतात हे त्याला महिन्याभराने कळतं. तर सर, कॉस्मेटिक मध्ये तुमच्याकडे काही आहेत? आहे ना. तर या ठिकाणी कॉस्मेटिकचा
जे आहेत प्रोडक्ट्स हे आपल्या समोर आहेत आता सगळेच प्रकारचे आहेत. म्हणजे कॉस्मेटिकमध्ये टोटल आता हे इतके प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये आता आपल्याला संदीप सर देतील माहिती. सर सांगा थोडी माहिती आम्हाला. सध्या फंगल सर सांगायचं झालं तर मार्केटमध्ये मेजर प्रॉब्लेम काय झालेला आहे, लोकांना पोट साफ होत नाही. मूळ व्याधीचा खूप प्रॉब्लेम आहे, ज्याला पाईल्स म्हणतो आपण, आणि ऍसिडिटी भयंकर त्रास आहे लोकांना, पोटच साफ होत नाही. बरोबर. तर आपल्या कंपनीनं जे आहे हे 2 प्रोडक्ट धमाकेदार प्रोडक्ट आहे आपले डेटॉक्स, ज्याला पंचकर्म जे मराठीत म्हणू शकतो आपण. इतकं जबरदस्त प्रोडक्ट बनवलेलं आहे कंपनीनं की रात्री झोपताना तुम्ही जेवणानंतर जर एक गोळी खाल्ली कोमट पाण्यासोबत तर सकाळी तुमच्या पोटातले टॉक्सिन टोटल बाहेर काढून टाकतं. एवढं जबरदस्त प्रोडक्ट आहे. आणि याच्यासोबत हे जे ज्या लोकांना मूळ व्याधीचा प्रॉब्लेम आहे अच्छा. याच्याकरता हे पायनिल नावाचं प्रोडक्ट, हे दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये आपण देतो. ही किट आहे समजा सरळ सरळ. तुम्ही 15 दिवस जर याची ट्रीटमेंट घेतली तर तुमच्या शरीरामधले जे काही टॉक्सिन आहे टोटल बाहेर काढून टाकते. ज्यांना रक्ताचा त्रास होतो, रक्त पडते, ब्लडिंग होते, 8 दिवसामध्ये तुमचं रक्त पडणं थांबेल आणि आग कमी होईल. अच्छा. आणि 3 महिन्याची जर ट्रीटमेंट तुम्ही कंटिन्यू केली सकाळ संध्याकाळ टोटल तर तुमचं जे प्रॉब्लेम आहे टोटल क्लिअर होईल. इतके धमाकेदार प्रोडक्ट आपल्या कंपनीचे आहे. याच्यासोबत हे झाले 2 प्रोडक्ट याचे. याच रेंजमध्ये आपल्याकडं लिव्हर चांगलं ठेवण्याकरता आहे, हार्टसाठी आहे, कोलेस्ट्रॉल वाढली असेल तर त्याच्यासाठी आहे, जॉईंट पेनसाठी प्रोडक्ट आहे. त्याच्यानंतर डायबिटीज आहे कोणाला, थायरॉइड आहे, डिस्ट्रेस नावाचे प्रोडक्ट, झोप लागत नसेल तर ते सुद्धा प्रोडक्ट. असे हेल्थ केअरचे जवळजवळ 20 ते 25 प्रोडक्ट आपल्याकडे हेल्थ केअरचे. भरपूर तुमच्याकडे त्या पार्लरसाठी पण भरपूर क्रीम आहे, फेस वॉश आहे, स्क्रब आहे. पार्लरसाठी किंवा पर्सनल केअरचे जे प्रोडक्ट झाले त्याच्यामध्ये चारकोलचा फेस वॉश आहे आपल्याकडे, चारकोलचा फेस मास्क आहे, बीबी क्रीम आहे. इन्स्टंट जर तुम्हाला कुठे जायचं आहे फंक्शनला तर तुम्ही बीबी क्रीम अप्लाय करा, डायरेक्ट फेशियलचा गेटअप, फेशियल करायची गरज नाही. किती छान बीबी क्रीम. आणि खूप कमी किमतीमध्ये, काही जास्त किंमत नाही आणि लागते सुद्धा थोडीशी. सर आता एक महत्वाचा प्रश्न राहिला की जे ऍग्रिकल्चर प्रोडक्ट होते हा आणि हे जे आहे पर्सनल केअर म्हणतो तर याच्यामध्ये सामान्य ग्राहकांना परवडणारी रेंज आहे का? सामान्य ग्राहकाला पुरवतील असेच याच्या किमती आहे, खूप जास्त किमती नाही. मी सुद्धा पाहिलेत काही प्रोडक्टचे म्हणजे दुसऱ्या कंपनीचे ते आल्यानंतर एकदमच आपल्याला त्यात पैसे इन्व्हेस्ट करायचे आणि भीती पुन्हा मनात वेगळी सुरुवातीला बरोबर ते एकदम माणसं नाही भरोसा नाही ठेवत. तर मग जसं याची रेंज काय कोणत्यापासून कितीपर्यंत आहे समजा? आपल्याकडं मिनिमम रेंज आहे. आता माझ्याकडे एक डेंटल पेस्ट आहे, आपण कुठला तरी पेस्ट वापरतोच घरी. आपल्याकडे हर्बल पेस्ट आहे, हर्बल डेंटल पेस्ट आहे. बरोबर. सकाळी उठल्यापासून ही सुरुवात होते. हा पेस्ट 150 रुपये MRP आहे. अच्छा. तर क्वांटिटी सुद्धा 125 ग्रॅम, अगदी थोडा लागतो. त्यामुळे दात दुखणे, ठणकणे, रक्त येणे, पस येणे, तुम्ही थंड पाणी प्या किंवा गरम चहा प्या, दाताला ठणक लागणार. इतकं जबरदस्त रिझल्ट आहे. आणि दात क्लीन करायचं काम करते. पोटात जरी गेलं तरी साईड इफेक्ट नाही लहान मुलांकरता. तर 150 रुपयापासून मिनिमम किंमत आहे, मॅक्झिमम किंमत 1200 रुपये. याच्यापेक्षा जास्त किमतीचे नाही. याच रेंजमध्ये सर्वसामान्य पुरवतील असे प्रोडक्ट आहे आपल्याकडे. अच्छा. आणि आणखी हे कोणतं प्रोडक्ट आहे? हेअर ऑइल आहे. हेअर ऑइल बघा, आता महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये सुद्धा प्रॉब्लेम झालेला आहे की केस गळत आहे. बरोबर, टक्कल पडण्याचं प्रमाण जास्त बरोबर, टक्कलही पडतंय, केसही गळत आहे. तर हे आपल्या कंपनीचं हेअर ऑइल आहे, मायरिस्टिका कॅटेगरी मधलं. त्याचे रिझल्ट इतके जबरदस्त, त्याच्यामध्ये 12 वनस्पतीचं एक्स्ट्रा एका ठिकाणी दिलेलं आहे सर. याचं काम असं आहे की तुमचे केस गळणं थांबतील. याच्यामुळे नवीन येणारा जो केस आहे त्याची जाडी वाढेल सगळ्यात महत्त्वाचं. आणि जर 50च्या आतले जे पुरुष किंवा महिला असतील यांचा नवीन येणारा केस काळा येईल. इतके जबरदस्त रिझल्ट लोकांनी काढले, मला सांगितले. अच्छा. त्याच्यामुळे गॅरंटी एवढी आहे की खूप जबरदस्त. आणि चिपू नाही येते, एकदम सिल्की राहतात केस तेल अप्लाय केल्यानंतर. आणि झोपही शांत लागते. तुम्ही रात्री झोपताना केसाच्या मुळाशी मसाज करा, एकदम शांत झोप लागेल. आणि त्यात सुगंध सुद्धा खूप जबरदस्त आहे. अच्छा. आणखी काय आपल्याकडं प्रथम ह्याची परत कोणती म्हणजे ते कट क्रीम तर त्याला येणार नाही, आपल्याला एडिटिंग मध्ये येत नाही. आणखी कोणती प्रश्न विचारतो? प्रश्न उन्हाळ्यासाठी वगैरे काही आहे का सर सोल्युशन? चालते. तर सर मला सांगा, उन्हाळ्यासाठी काही आपल्याकडे आहे का? म्हणजे आता उन्हाळा येतोय, आता हिवाळा संपून जाणार आहे, त्यासाठी काही सांगा. किंवा आता लहान मुलं आहेत, ह्युमॅनिटी पॉवर त्यांची वाढली पाहिजे, त्यासाठी काही आहे का आपल्याकडे? बरोबर. मोठ्या माणसासाठी पण आहे का काही? हो. बघा, लहान मुलं, महिला आणि पुरुष या तिन्ही करता आपल्याकडं एक प्रोटीनचे डबे आहेत या कंपनीचे.
तुम्ही कधी आतापर्यंत पांढरी हळद हा नाव ऐकलंय का कधी? आज नाही. ऐकलं. बरोबर आहे. तर आपल्या कंपनीनं पांढरी हळद ही अमेरिकेहून आणलेला कंटेंट ज्याला व्हाईट कर्क्युमिन म्हणतो आपण, त्याच्यामध्ये ते प्रोडक्ट टाकलेले. लॅक्टोबियम नावाचा घटक आहे, कोरल कॅल्शियम आहे, सगळ्यांमध्ये समुद्रातलं शेवाळ त्याच्याकडून एक्स्ट्रॅक्ट काढून ते बनलेलं आहे. तर लहान मुलं, महिला आणि पुरुष यांच्याकरता प्रोटीन बनवलेलं आहे. जे डाएट आपल्याला पाहिजे, डाएटमधून मिळायला पाहिजे प्रोटीन, ते मिळत नाही, ते यातनं आपल्याला मिळतं. त्यामुळे इम्युनिटी पॉवर चांगली जाते. कोविडमध्ये बरेच माझे जे पेशंट होते ते दवाखान्यात न जाता आपल्या प्रोडक्टमुळे जिवंत राहिलेले. असे रिझल्ट त्यांनी मला सांगितले, मी सांगितले नाही कोणाला की पैशामुळे तुम्हाला चांगलं होईल, पण लोकांचे रिझल्ट आले आणि माउथ पब्लिसिटी एवढी झाली की मला ह्या बॉटल कमी पडत होते, प्रोटीनचे डबे कमी पडत होते. इतके जबरदस्त रिझल्ट आहे. आणि हे जे लेडीजचा जो डबा आहे, तर महिलांचे जे इनफर्टिलिटीचा प्रॉब्लेम आहे, पीसीओडी जे म्हणतो आपण, ते प्रॉब्लेम याच्यामुळे क्लिअर होतं. मासिक पाळीचा प्रॉब्लेम असू द्या, अंगावर पाणी जाणे असू द्या, 14 वर्षाच्या ताईपासून तर 70 वर्ष आजीपर्यंत हा डबा काम करतो. इतके जबरदस्त रिझल्ट आहे. सर, एक राहिला महत्वाचा मुद्दा. आपल्या समजा प्रेक्षक असतील किंवा आपले कस्टमर तुम्हाला फोनही करतील, खाली आपण त्यावेळेस हा नंबर देऊया. कधी कधी एखाद्या स्कीम येते का तुमच्याकडे, काही डिस्काउंट वगैरे मिळतो का याच्यामध्ये मिळतो. वर्षभरात? मिळतो. अच्छा. तुमच्या ऑर्डरवर डिस्काउंट आहे. तुम्ही जर ऑर्डर जास्त असेल तर वाढवलं तुम्हाला, एकदा तुम्ही कंपनीशी जुळले हा. की मग आपले रिझल्ट आले की ऑर्डर वाढतात. बरोबर. ऑर्डर वाढले की आपोआपच तुम्हाला कंपनी हो, डिस्काउंट हो, देते. हो. अच्छा. तर युनिलिंक कंपनीमध्ये सिल्वर पदावर कार्यरत संदीप ताकतोडे, तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये सहाय्यक पदावर कार्यरत माझे मित्र आदरणीय संदीप ताकतोडे यांची आपण आज मुलाखत बघितली. आणि अतिशय छान त्यांनी युनिलिंकचे ॲग्रिकल्चर असो, पर्सनल केअरचे असो, प्रोडक्टबद्दल आपल्याला सगळी माहिती दिली. जर आपल्याला या कॅटेगरीतले कोणतेही प्रोडक्ट घ्यायचे असतील तर कृपया दिलेल्या नंबरवर त्यांना फोन करा. आणि एक वेळ मी म्हणतो म्हणून नाही, त्यांनी जी खात्री दिली कंपनीबद्दल, ते कंपनीबद्दल तुम्ही एकदा प्रोजेक्ट सगळे बघा. ऑनलाईन सगळं असेल नाही? हो, ऑनलाईन आहे. होम डिलिव्हरी मिळेल त्यांना. अच्छा. हां, नाही ऑनलाईन हे कंपनीचं नाव टाकलेलं सगळे हो, ऑनलाईन आहे. आता ऑनलाईन तुम्हाला सगळे प्रोडक्ट पाहायला मिळतील आपला व्हिडिओ बघितल्यानंतर. तर असेच पुढं नवीन व्यक्तिमत्व आपल्या समोर घेऊन येऊया. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद सर.